कार्यक्रमाला सुरुवात करायची आधी कार्यक्रम कशासाठी, संस्था कशासाठी याची थोडक्यात माहिती देण्याची जबाबदारी अध्यक्षांनी माझ्यावर टाकली आणि ती पूर्ण करायचा प्रयत्न केला. 2006 साली विदर्भातून इकडे आले, म्हणजे 2006च्या आधीच आलेले होते ते लोक. पण 2006 साली त्यांना असं वाटतं की विदर्भातून येणाऱ्या लोकांना एकत्रीकरण कसं करावं. प्रश्न सगळ्यांना कशाला मान्य, पण काही जणांना असू शकतात, काही जण सांगू शकतात, काही जण सांगू शकत नाही. अशा वेळेला त्यांच्या अंतर्गत प्रश्नांना उत्तर द्यायचं धाडस कोणी करायचं, तर ती संस्था. म्हणून दीपू काका, घाटे मामा या सगळ्यांनी एकत्र येऊन त्या संस्थेची स्थापना 2006 साली 14 जानेवारीला केली. आणि त्या अनुषंगाने आपण मकर संक्रांतीच्या गोमुखावर स्थापना दिवस साजरा न करता लोकांच्या सुविधेचा विचार करत त्याचा आधी अथवा त्याच्या नंतर स्थापना दिवस साजरा करतो. संस्थेच्या कार्याबद्दल माहिती देत झाली तर आपण मेडिकल कॅम्प, नंतर पिकनिक, नंतर आपला स्वतःचा एक सांस्कृतिक मंच आहे. त्या सांस्कृतिक मंचामध्ये तबलावादक म्हणजे जे विविध वाद्य आहेत ते वाजवणारे लोक, शिवाय गायक, गायिका असा मोठा संच त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. त्याचे काही जण आज असतील सुद्धा, येतील सुद्धा येतात. त्यानंतर जसे शिक्षणासाठी आलेले मुलं असतात त्यांना एकदा तिकडनं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची डिग्री नागपूर विद्यापीठांनी म्हणा किंवा अमरावती विद्यापीठांनी दिली की मग पुढं काय करायचं हा प्रश्न डोक्यात घेऊन येतात. सुरुवातीला जसं सिडॅक करत सगळे जण आपले सिडॅक लँग्वेज शिकत गेला पाठीमागे IIT युनिव्हर्सिटीमध्ये बसतो. त्याच्यानंतर हळूहळू इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये इतकी विविधता येत गेली की कोणी कुठे जावं, मग असं लायटिंग कुठल्या बाजूने आहे, त्याचं इन्स्पिरेशन काय आणि त्याच्याबद्दलच्या असलेल्या इथल्या स्टोरी काय हे सांगायचं काम सुद्धा आपण कोविडच्या आधीपर्यंतच्या काळात करतो. मध्यंतरी कोविडचा जो 2 वर्षाचा किंवा 2.5 वर्षाचा काळ गेला त्यामध्ये आपण सर्व थोडेसे बिघडलेलो. पण आता परत यावर्षी देशपांड्यांनी म्हटलं की आपण काही झालं, काही बाकीचं नाही केलं, अगदी म्हणजे त्याच्या शब्दात सांगायला 50 आएंगे तो भी चलेगा, मगर हम 5-25 लोग बैठ के बात करेंगे, खाना खाएंगे, घर जाएंगे. त्या धर्तीवर हा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये आपल्याला विदर्भातल्या जंगलांबद्दल माहिती सांगणार आहे. शिवाय हा कार्यक्रम म्हणजे जंगलाबद्दलची माहिती आता माझी इतकी वर्ष झालेली आहे, 40 वर्षांनंतर जंगलाबद्दल काय आम्ही काहीच करू शकत नाही. पण पिकनिक म्हणून जरी आपण जायला सुरुवात केली तर गडचिरोली किंवा चंद्रपूर या भागामध्ये जे भरकटलेले युवक आहेत आपण तिथे राहणार आहे की त्याचा व्यापार वाढू शकतो. त्यांना जर त्या पैसे हातात खेळायला मिळाले तर ते नक्षलवादाकडे जाणार नाही. ही एक त्याच्यामागची भूमिका जी आजच्या तारखेला आपले माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे पण राबवत आहेत. तर आपण त्याच्यामध्ये अगदी खूप मोठा भाग घेतला आहे. खालीचा छोटासा भाग असल्याचा म्हणून आज या कार्यक्रमाचं आयोजन केले. मी आता शुभानी मॅडमला रिक्वेस्ट करतो की या पुढच्या कार्यक्रमाची आपलाच कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये विदर्भात एक काही असतं तरी फॉर्मॅलिटी इज द लास्ट थिंग आणि मला खूप आनंद वाटतो. ठीक आहे, आपण काही नेहमी पहिल्या दिवशी पण नाही आपण काही प्रांतवादी नव्हतो आणि प्रांतवादी हा आजकाल वस्त्र चुकीचा शिक्का आहे. पण स्वतःच्या प्रांताचा जिथं आपले रूप झाले त्याचा अभिमान असणं फार ही सांगायची गरज नाही. आणि गर्व नसावा पण अभिमान नक्कीच असतो. नेहमी ते कंपनी मला म्हणायला आहे का तुमच्या नागपूरमध्ये तिथे आहे का त्याचे बरेच जण 2006 आहे आपले ज्यापेक्षा जवळपास 90s मध्ये इथे आले 80s मध्ये आले. तर नागपूरमध्ये काही नाही, विदर्भात काही नाही म्हणून तुम्ही पुण्या मुंबईकडे आला. मी कंपनी म्हणून तुमचे मुलं अमेरिकेत जातात तरी त्यांना असं म्हणतात की कसं इट्स नॉट दॅट ऑपॉर्च्युनिटी इज फॉर एव्हरीबडी एव्हरीवेअर. ते करताना कुठेतरी आपल्या आय ऑलवेज थिंक बाय तर विदर्भात वाघ आहे पण माझे पुढे वाघ आहे. तुमच्याकडे फक्त होल्डिंगवरचे वाघ आहे, आमच्याकडे ते खरे वाघ आहे. सो लिव्ह मी आपले बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत.
जंगलांविषयीची माहिती हेमांगी तिची थोडक्यात ओळख म्हणजे पुण्यात राहून पुण्यामध्ये वाढून तिचा पुणे 30 ॲड्रेस आहे तिचा अगदी शुद्ध पुणे सदाशिव पेठ पुणे 30 म्हटलं की बाकी सांगायची गरज पडत नाही पुण्याचं म्हणतात. पण त्यात ते राहून तिने विदर्भातल्या जंगलांसाठी काम केलेलं आहे. आणि अर्बन म्हणजे स्पेसिफिकली पुणे मुंबई ठाणे या एरियाच्या लेडीजला जंगलांविषयी अवेअर करायचं काम सांगायचं तात्पर्य म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर आपल्या एरियातलं पण इथे मायग्रेशन होत आहे. कारण ते रोजगार नाही आपण म्हणतो, पण दुसरीकडे रोजगार जनरेट करायला विदर्भवासी म्हणून आपण म्हणतो आपण आपले करिअर शिकतो. तिथे राहणाऱ्या लोकांचं पण करिअर आपण अपार्थ नक्कीच लावू शकतो. तर ठीक आहे, इंडस्ट्री नसेल आपल्याकडे, एज्युकेशन नसेल आपल्याकडे, एज्युकेशन नसतं, आपल्याकडे अशी गोष्ट आहे की जगात कोणाचकडे नाही, आता जगाला सुद्धा महत्व करायला लागलं आहे ते जंगल. सो ते जर वाचवायचे असतील तर त्या लोकांना वाचवणं आवश्यक आहे. आणि त्याविषयी विस्तृत त्यांनी काय कारण होतं की विदर्भातले जंगल हा विषय निवडून मी रिक्वेस्ट केली तुला की प्रेझेंटेशन ऑफ शेअरिंग. त्याचं मात्र खरं कारण होतं की आपल्याला आपल्याकडे काय त्याचीच किंमत. माझे असंख्य नातेवाईक म्हणजे माझं 80% नातेवाईक अजूनही माझे नागपूर अमरावती राहतात आणि त्याच्या कोणीही आरोग्य गेले नाही. आता वाहनच कोणी वापर यायला लागले, त्याच्यामुळे त्याची काय करता इथं तो मॉडरेट एअरपोर्टची बाजूवर काय करू लागतं. तसं नाही आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत कोकणी करता येणार. आणि ते मी आपल्या मुलांना माझ्या मुलांना म्हणून काही लोकांना आपण सापडलं असते त्यांना आपण कुठून आलो त्याच्या बरोबरीने आपल्याला काय जगायचं हे पण समजणं आवश्यक आहे. आणि कसं जगता येईल त्यासाठी मग मी कंपनी जे काय करते त्यासाठी मी उठावून कार्यक्रम केला. त्याच्या मागचं तात्पर्य जसं आपल्याला आपल्या खेळाचं महत्व करणं हे होतं, त्याचबरोबरीने एक गेट टुगेदर आहे. गेट टुगेदर मध्ये आले जेवढे गेले असं होतात, पण काही चांगल्या गोष्टी आढावा पडल्या नवीन पडले त्यावेळीच त्या ऑपरेशनचा फायदा घेणं होतं. आणि आय एम ग्रॅटफुल की सगळ्यांनी कोणी ग्रुपवर मी पहिला मेसेज टाकल्यानंतर कोणी हा काय कार्यक्रम याची काय गरज आहे किंवा आपण काय करायला असं कुठली कॉमेंट करता व्हेरी सोशल डेफिनेटली वी वर्क इट आउट, कल्चरल येस वी वर्क इट आउट. आय थिंक मला जर कोणी विचारलं तर विदर्भातलं सगळ्यात मोठं कल्चर काय तर मी नेहमी म्हणतो की जंगल हे आपलं कल्चर आहे, नेचर आहे आपलं कल्चर आहे. दॅट्स वाय विदर्भातले लोक अतिशय नॅचरल असतात. त्याचं मधून कोणीतरी क्वचितपणे नाव करतात. तो तुमचं सगळं मोकळ आपण जमत पण नाही. जसं जंगलामध्ये वाघ मोठी डरणारी कधी पडत नाही किंवा कुठलं जनावर मोठं वागू शकत नाही. त्यामुळे विदर्भातला मोकळपणा त्या नॅचरल बॉन्डमुळे असे असं माझं स्वतःचं मत आहे. सो एक ट्रिब्यूट आपल्यातर्फे त्या जंगलांना सुद्धा थांबलोय. थँक्यू व्हेरी मच. गुड इव्हनिंग. थँक्यू सो मच मिलिंद सर, संजय सर मला बोलवल्याबद्दल. ॲक्च्युली त्यांनी बरोबर सांगितलं, मी पुणे 30 मॉडर्न गटात आहे, पण इतके आता मी नागपूरला जाते की ॲज गुड ॲज मी नागपूरचे असल्यासारखं आहे. सो ऑल माय ट्रिप्स म्हणजे तिथूनच असतात बेसिकली ओरिजिनली. आय रन थ्रू अगदी अर्ध्या तासाचा आहे, मी वॉन्ट स्ट्रेच इट. आणि स्टॅटिस्टिक्स आहेत की आपल्याला सगळ्यांना ही माहिती असते, अवेअर असतो आपण, पण एक्झॅक्ट काय आहे वेर वी आर हे कळत नाही. सो वी जस्ट गो फॉरवर्ड. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना बेस्ट विशेस तुमच्या आज वर्धापन दिन आहे या निमित्त. सो देयर इज वन लाईन इथे बोलू इच्छिते. स्कूल ऑफ फॉरेस्ट many classrooms and they all teach us one common subject, that is coexistence. So what is coexistence? जसं तुम्ही इथे पुण्यात आलात आणि पुणे आणि तुम्ही एकत्र कोएक्झिस्ट करताय आता, तसंच जंगलामध्ये प्राणी आणि ह्युमन्स कोएक्झिस्ट. सो दॅट इज द ओनली वे फॉरवर्ड इथून की तुम्ही हार्मनीमध्ये कसं एकमेकाला जास्ती जगून द्याल
बेसिकली. सो दिस इज द कोएक्झिस्टन्स अँड हेच पुढे वर्कआउट होणार आहे. इट विल बी व्हेरी डिफिकल्ट. So these are few statistics, as I said. You can see the total square kilometer area and very खाली लिहिलं आहे 25% cover is jungles in India. So 1/4 of India is covered by forest. Now we come to Maharashtra. त्याच्यामध्ये एवढी एरिया आहे, त्याच्यामध्ये परत 20% फॉरेस्ट कव्हर्स आणि आपलं मी तुम्हाला सांगू इच्छिते की विदर्भमध्ये सरप्राइजिंगली 50%. Out of that 20. So how important is from where you people come, and you're on the world map actually. कारण तुमच्या एरियामध्ये maximum 0.5% of forest cover आहे. Yes, important आणि सगळ्यांना जो अट्रॅक्ट करतो. So टायगर जगामध्ये अराउंड अप्रॉक्सिमेटली 4000, इंडियामध्ये 3.5, त्याच्यातले महाराष्ट्रामध्ये 440 आणि look at the figure. Again we come here. So 410 are solely Vidarbha. So how important it is, in which area you are. And I always keep on saying. So 410 is a huge number. Next. Yes. So tiger projects where government initiates for the conservation. म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न करतं जगवण्यासाठी टायगर प्रोजेक्ट्स. महाराष्ट्रामध्ये 3 आहेत. मेळघाट अमरावतीच्या इथे, पेंच नागपूरच्या इथे आणि ताडोबा चंद्रपूरच्या इथे. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण अगेन दीज 3 एरियाज अगेन आर इन विदर्भ. सो ऑल द टायगर प्रोजेक्ट्स आर बेसिकली देयर. अगेन रिझर्व्स मेळघाट, पेंच, ताडोबा, नवेगाव, नागझिरा, सह्याद्री या साईडला आहे कोल्हापूरच्या. पण द अदर 4 आर ॲक्च्युली विदर्भमध्ये. सो इंडियामध्ये 57 आहेत, महाराष्ट्र 5 आहेत, त्याच्यामध्ये 4 आहेत विदर्भ. येस, सँच्युरीज अगेन आहे. सो टोटल इंडियामध्ये दिले 50 आणि विदर्भामध्ये 15 आहेत. सो मला जस्ट तुम्हाला सांगायचं आहे की एरिया वाईज हाऊ इम्पॉर्टंट द विदर्भ इज इन ओव्हरऑल फॉरेस्ट अँड नेचर. सो दिस इज अ मॅप. थोडा तो आता हे झाला आहे, पण इथे नागपूरच्या जवळचे जे आहे ते कम्प्लिटली या मॅपवर दाखवले. सो इट इज कॉल्ड द कॅपिटल ऑफ टायगर्स. कोणीही म्हणलं की म्हणजे वाय इज इट रेकग्नाइज, इट्स बेसिकली बिकॉज ऑफ फॉरेस्ट कव्हर जेवढा आहे आणि मग टायगर पॉप्युलेशन. त्याच्यामुळे दिस मॅप इज ऑन द वर्ल्ड रडार. हे सगळे जस्ट टायगर रिझर्व्स अँड नॅशनल पार्क्सची लिस्ट आहे. इट्स अ जनरल अवेलेबल ऑन द इंटरनेट. बट एवढे 46 आर राईट नाव इन इंडिया. येस. सो हे सगळे स्टॅटिस्टिक्स झाले. सो लेट्स कॅट इट ऑफ. शी इज अ टायग्रेस माया. तुम्ही ऐकलं असेल तिच्याबद्दल. ताडोबामधली टायग्रेस आहे. सध्या दिसत नाही आहे, पण शी वॉज वन ऑफ द रुलिंग टायग्रेसेस तिथली. आणि हा फोटो मी काढला होता जेव्हा मी एका फुल डे सफारीला होते एका क्लायंट बरोबर. आणि सफारीचं टायमिंग 6 ते 10 असतात जनरली. आणि फुल डे असतं की यू एंटर 6 वाजता सकाळी आणि संध्याकाळी आपण 6 वाजता निघतो तिथून. सो सकाळी कोणाला काही दिसलं नव्हतं. आता जनरली असं असतं की टायगर नाही दिसताय, कुछ नाही दिसताय. लोकांना असं होतं की नाही दिसला की लगेच नेगेटिव्ह आहेत का खरंच, लोक म्हणतात तसे, कोणते फोटोज टाकतात वगैरे. तर हे सगळं गॉसिप चालू होती ब्रेकफास्टच्या वेळेला. आणि मग बाकीचे लोक गेले. सो सफारी जनरली 1-2 गाड्या फुल डेच्या असतात. आणि जेव्हा बाहेर सगळे लोक पडले तेव्हा माझी जिप्सी आणि अजून एक होती. सो मी स्टार्टेड गोईंग. ती इतकी हुशार होती की ती थांबली जोपर्यंत सगळा क्राऊड बाहेर पडतोय. जेव्हा तिला मोकळा रस्ता दिसला आणि कोणी नव्हतं तेव्हा ती बाहेर पडली. म्हणजे हिला बघायला लोकांनी 4 तास घालवले होते की थांबले थांबले थांबले. पण अल्टिमेटली जेव्हा सगळे मोस्ट ऑफ द जिप्सीज बाहेर पडल्या तेव्हा ती बाहेर पडली. आणि ती ॲक्च्युली रस्त्यावर आमच्याबरोबर ऑलमोस्ट 2 ते 3 किलोमीटर चालली. आणि जस्ट ह्याच्या आधी देयर वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग इन्सिडेंट की तिने पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल की तिने एका फॉरेस्ट गार्डवर अटॅक केला होता. सो दॅट वॉज आउट ऑफ सेविंग हर मोर. सो बाकी काही नाही. पण तेव्हा ती जस्ट हे झाली होती अँशियस
सो आम्ही पण घाबरलो होतो की कितपत डिस्टन्स ठेवून तिच्याबरोबर जायचं. पण शी वॉक, सध्या ती दिसत नाही आहे. होपफुली शी विल कम बॅक. थोडासा ब्लर्ड आहे फोटो, म्हणजे आता इथे दिसतोय. सो यू कॅन सी द जिप्सीज बिहाइंड, लॉट ऑफ पीपल स्टँडिंग लुकिंग. बट यू ऑल्सो कॅन सी अ टायगर तिथे. त्याला कशाची काही हे नाही, मागे किती लोक आहेत. सो टुरिझम बेसिकली. पेपरमध्ये तुम्ही वाचत असाल टायगरनी, आता ह्यांनी जिप्सीजनी घेराव केला, टायगरला हे झालं ते झालं. सो मला या फोटोमधनं सांगायचं आहे की टायगर असा आणलंय की ज्याला फरक नाही पडत, आणि ही इज यूज टू जस्ट जिप्सीज. सो तिथे ही इज मेकिंग अ किल, म्हणजे ही इज ड्रॅगिंग अ किल ॲक्च्युली. मागे सगळी लोक उभे, आणि ते 1 ते 1.5 तास हे सगळं चाललं होतं. सो ती टायगरला काही फरक नाही पडला आहे. सो दॅट्स हाऊ ती ॲक्च्युली शी इज अ प्रेग्नेंट टायग्रेस, आणि 4 वर्षाची आहे. पण शी हॅड टू मेक अ किल, सर्वायवल. म्हणजे जरी ती प्रेग्नेंट होती, तिला जाऊन अटॅक करून मारून तिला दम लागत होता, टू ड्रॅग किल. कंटिन्यू वाईल्ड बोर मारलं होतं, जे आपलं जंगली डुक्कर असतं ते मारलं होतं. सो इट वॉज ॲज युजल ॲज हर साईज ॲक्च्युली. सो पण ते ती ड्रॅग करत जात होती. सो आपल्याला वाटतं इट्स व्हेरी इझी इन द फॉरेस्ट फॉर अ टायगर टू सर्वाईव्ह, पण त्याचे यु नो ही हॅज हिज ओन चॅलेंजेस. सो तिने फ्रँकली ती थोडा वेळ ड्रॅग करत होती, परत ठेवत होती, थोडा वेळ ड्रॅग करत होती, परत. सो तिला एका दमात जमत नव्हतं ते. सो हा तो फोटो आहे बेसिकली. टायगर्स आहेत, भरपूर आहेत, पण जंगलामध्ये अजून काय काय दिसू शकतं. सो आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली फार टायगर सेंट्रिक टुरिझम असते. टायगर नाही दिसला, मी म्हणलं 4 तास नाही दिसला, बाहेर आले की लोक म्हणतात छे पैसे वाया गेले इथे, म्हणजे लिटरली काय कुछ नाही दिखता है. किंवा पहिल्या 1.5 तासात टायगर दिसला तर लोक म्हणतात चलो वापस हॉटेल में जाते, दिख गया हो गया. सो दिस इज नॉट इट. म्हणजे जंगलला म्हणजे टू एक्सपिरियन्स द जंगल, काही दिसलं नाही तरी बरेच बाकीची गोष्टी दिसू शकतात. सो स्लॉथ बेअर इज समथिंग विच इज रेअर दॅन अ टायगर. एक वेळ टायगर दिसतो, पण स्लॉथ बेअर यू हॅव टू मेक अ बिग एफर्ट. दिसला तर यू आर रिअली लकी. सो लोकांना ते पटत नाही की अरे स्लॉथ बेअर दिखा पण टायगर नाही. यू आर मोर लकी इन दॅट वे. सो दिस इज द वाईल्ड बोर. हे जनरल तिथले वाईल्ड लाईफ कसं असतं दाखवायला. नेक्स्ट leopard, again very close by, Tadoba, another predator there. So generally where tiger lives, leopard ची area नाही असू शकत, or they don't come in contact. But tigers ची कशी fixed area असते, you know, it has its marking, it has specific areas. leopard चं तसं नसतं. तो फिरत राहतो, जिथे बाकी कोणी predator नाहीये, he can survive, तो तिथे थांबतो basically. So there are a lot of leopards in Tadoba itself. आणि विदर्भामध्ये दिस इज अगेन अ छोटा दडियल, म्हणजे तो तिथलाच आहे. आता ही नावं इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग, की ही नावं फॉरेस्ट डिपार्टमेंटने नाही ठेवली आहेत. सो ही नावं आपल्यासारख्या लोकांनी जे जात आहेत जंगलामध्ये, किंवा तिथले गाईड्स, जिप्सी ड्रायव्हर्स, या लोकांनी ओळखून ठेवली आहेत. सो फॉरेस्ट डिपार्टमेंट फक्त T1, T2, T3, T4 एवढंच म्हणतं. पण आपल्याला कसं वाटेल की माझं नाव हिमांगी आणि मी वुमन आहे, तर मला W1 म्हणणं, W2, इट डझंट स्पीक व्हेरी पर्सनलाइज. सो आपल्याला कसं आहे की हाका मारताना सुद्धा अरे छोटा दडियल दिसला. सो दिस इज द काइंड. पण फॉरेस्ट डिपार्टमेंट डझंट रेझोनेट विथ दीज नेम्स. ते म्हणतात अरे वो T139 दिखी, त्यांची लँग्वेज वेगळी असते. सो ही नावं व्हेरी इंटरेस्टिंग कशी ठेवली जातात. एक त्यांच्या ह्याच्या एरियामध्ये जे राहतात, म्हणजे पांढरपवनी एरिया आहे किंवा तिकडे तेलिया आहे ताडोबामध्ये, तर तिला तेलिया टायग्रेस म्हणतात. किंवा जुनाबाई म्हणून एक टेम्पल आहे, तर तिला जुनाबाई टायग्रेस म्हणतात. सो एरिया वाईज म्हणतात. किंवा मार्क जर असेल टायगर्सना, सपोज के असतो, असं सपोज फोरहेडवरती त्याचं के, सो तिला के मार्क टायग्रेस असं म्हणतात. सो हे सगळी लोक गाईड्स आणि तिथल्या लोकल्सनी ठेवलेली नावं आहेत. इकडची मी स्टोरी सांगते. ही स्पॉट अगेन द युवराज, परत आपणच ठेवलेलं नाव आहे. आणि संध्याकाळची सफारी होती.
7 वाजता 6:30 वाजता सफारी संपते आणि वी हॅड 15 मिनिट्स मोर. सो खूप वेळ फिरलो नाही दिसला टायगर. आणि कॉलिंग्स होते, देयर इज अलार्म कॉल. सो इट्स लाईक अ कम्युनिकेशन सिस्टम विदिन द जंगल. सो टायगर आला की सांभाळ्य किंवा लंगूर आणि हे अलर्ट इच अदर. म्हणजे आपण कसं शाळेत when the principal walks in and teacher marks in, so शांत व्हा किंवा whatever, तसं ते ॲक्च्युली दिस सिस्टम वर्क्स इनसाइड द जंगल इटसेल्फ. सो असे खूप स्ट्रॉंग अलार्म कॉल्स होते आणि वी केप्ट ऑन वेटिंग तिथे की पण नाही निघाला. शेवटी 6:30 असं वाटलं चला आणि लेट्स गो बॅक, कारण टायमिंग संपत होतं. सो ऑन अ वे बॅक लांबून एक ॲनिमल चालताना येतो, व्हेरी फार ऑफ, 2.5 किलोमीटर्स अवे. पण लाईट खूपच गेला होता संध्याकाळी. सो इट केप्ट ऑन वॉकिंग आणि जसं जवळ यायला लागलं तसा मला कळलं तो टायगर होता. आणि ही वॉज वॉकिंग हिज युज्युअल पाथ. आमची एक त्याची जिप्सी होती आणि ॲक्च्युली फार भीती वाटली, कारण इन द वाईल्ड, इन द डार्क, सीइंग सच अ ह्यूज ॲनिमल आपल्याला ॲक्च्युली कळलं, पण त्याला काही फरक नाही पडला. आणि व्हेरी इंटरेस्टिंग थिंग इज, मागे तो समोरून येत होता, जिप्सी इथे होती. So we had to actually reverse our vehicle. So it's who's the king of the jungle? The tiger. So आपण असं नाही म्हणू शकत मी थांबतो आणि तो साईडनी जाईल, नाही. फुल आम्ही 1.5 किलोमीटर मागे गेलो, रिव्हर्स घेतली आणि मग तो जिथून जायचं होतं तिथून तो गेला. So it was another very hair-raising experience. Lot of birds are seen apart from mammals. जसं हा सुंदर पक्षी म्हणजे हे ॲक्च्युली ग्रे जंगल फाऊल कोंबडी आहे, जंगली कोंबडी आहे, पण फार सुंदर आहे दिसायला, ती एरवी अशी दिसत नाही. सो सम स्पीशीज लाईक दीज आर ऑल्सो सीन इन फॉरेस्ट. सो दिस इज अ सांबार डिअर, फुल ग्रोन मेल आहे, फारच सुंदर असतात, व्हेरी इनोसेंट, आणि दे आर द प्रे फॉर द टायगर्स. सो दे आर व्हेरी व्हेरी टिमिड, पळतात. आणि हे ते मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं अलार्म कॉल्स देतात. सो यांच्यावर पहिला अटॅक होऊ शकतो, त्याच्यामुळे हे जो आवाज काढतात दॅट इज अ ट्रूएस्ट कॉल. कधी कधी फेक कॉल्स, लंगूर वगैरे खोडसाळ असतात, त्याच्यामुळे आपल्याला हे करून टाकतात. पण ह्याचा जर कॉल येतोय त्याच्यामध्ये ही सीन द टायगर आणि ही इज वॉकिंग. सो एवढा तो कन्फर्म्ड असतो. Again, there's few of the tigers there. So she's छोटी मधू अजूनही आहे, तिला 5th लेटर आहे आता पिल्लं, आणि अजूनही अनुस्किंटी. सो हे सगळी नावं जसं मी म्हटलं त्या एरिया वाईज दिले गेलेली. हे उमरेडकरांना अनदर सँच्युरी नागपूरच्या जवळ आहे. सो तिथले हे टायगर्स आहेत, ते आर इन द वाईल्ड. Peacocks, lot of peacocks are also seen. ही जर्नी म्हणून आहे. सो सफारीमध्ये लोक आहेत क्रॉसिंग द रोड. ओके, पॉज कर. सो दिस इज द एंटायर थिंग, जस्ट एन ओव्हरव्ह्यू द्यायचा होता. सो नागपूरच्या 2-3 तासाच्या अंतरावर वी हॅव अ लॉट ऑफ फॉरेस्ट, वी हॅव अ लॉट ऑफ वाईल्ड लाईफ. जसं संजय सर म्हणले होते की if we start going to the forest, you fuel तिथलं लाईव्हलीहूड. म्हणजे तिथली जी लोक असतात जी तिथल्या फॉरेस्टसाठी काम करतात किंवा दे वर्क फॉर देअर ओन लाईव्हलीहूड ऑल्सो. म्हणजे टुरिझम इन जनरल हेल्प्स इन अ लॉट ऑफ वे. मग तिथे तुम्ही फॉरेस्ट गार्ड्स, जिप्सी ड्रायव्हर्स, गाईड्स यांना तुम्ही बेसिकली लाईव्हलीहूडला मदत करता. कोविड नंतर ऑब्विसली संजय म्हणाला की we have gained the importance of free oxygen. कारण जंगल हे पहिलं ओपन झालं होतं कोविड, म्हणजे इट वॉज ओपन ओनली, पण तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला नंतर थोडा टाईम लागला बिकॉज ऑफ द ट्रॅव्हल हे. पण ऑक्सिजन, डिटॉक्सिफिकेशन फ्रॉम सोशल मीडिया, फोन्स, बिकॉज देर इज नो नेटवर्क इनसाइड. सो 4 तास का होईना तुम्ही विदाउट फोन्स असता, विच इज व्हेरी डिफिकल्ट इन टुडेज टाइम. So these are all the benefits of going to the forest. So I'm actually very grateful. I wish I had told him that I had a home in Nagpur, because it becomes so convenient. सगळं तिथून आहे, जायचं म्हटलं की आणि बॅक
तुम्हाला यू गेट, जसं मी म्हटलं गेम्स आर अ लॉट, की जसं हे सगळं आपल्याला परत घेऊन येताना यू रिअली फील नाईसर. सो more tourism, more people visiting the forest will actually benefit in a whole way. Jungle Trails in a short आम्ही वाईल्डलाईफ ट्रिप्स अरेंज करतो जास्ती बायकांच्या, पण कोणी मिक्स ग्रुप्स आले तर क्युरेट करून देतो. पण आम्हाला वी स्ट्रॉंगली बिलीव्ह की वुमेन आणि पुढे चिल्ड्रन म्हणजे लेगेसी, लहान मुलांना जर आत्ता या वयात इंट्रोड्यूस करून दिलं तर रॅदर दॅन अ मॉल कल्चर, फक्त ते अशा पण ह्याला बाहेर जाऊ शकतात आणि एन्जॉय करू शकतात. These are a few, you can take videos. 2 videos आहेत and then I'll stop. हां हे वाईल्डलाईफ सफारीज, मी बर्ड वॉचिंग करतो, बायकांना घेऊन जातो. सो लॉट ऑफ ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दॅट. Similar, so again these few trips. मी मुलांना मी पुण्याच्या शाळेमध्ये प्रोजेक्ट टायगरचा अवेअरनेस चालू केला आहे. सो वी विजिट अ लॉट ऑफ स्कूल्स अँड गिव्ह लेक्चर्स. दिस इज वन ऑफ द मिलेनियम कर्नाटक परांजपे हायस्कूल, की ते घरी घेऊन जाताना मागे लागतात आई वडिलांच्या, आम्हाला पण जंगलात जायचं. सो दिस इज मेन, आम्हाला मॉल पण करायचं पण आम्हाला जंगल पण बघायचं आहे. सो दिस इज द इंटेन्शन बिहाइंड इट. Similar in schools. See, this part is आम्ही थोडंसं आमच्या साईडनी हेल्प असते फॉर द फॉरेस्ट. सो तिथले जे गाईड्स, जिप्सी ड्रायव्हर्स वगैरे असतात त्यांना आम्ही वी आस्क फॉर हेल्प हिअर. म्हणजे आता खूप वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्ये लोक आहेत, दोज हू स्पेंड ऑन कॅमेराज आणि सफारीज वगैरे. सो त्यांना सांगतो की तुम्ही एवढं जंगलात फिरता, अ लिटल बिट फॉर दिस पीपल, कारण हे अगदीच त्यांचं फॉर वन सफारी दे माइट गेट जस्ट 350-400 रुपये फॉर 1 राऊंड. पण त्यांचं रोस्टर आहे, परत ती त्यांची वेळ यायला मदत लागते. सो लाईव्हलीहूड इज अन इम्पॉर्टंट थिंग. सो जसं आपण मदत करू शकतो राईट फ्रॉम मस्किटो रिपेलन्स, बॅकपॅक्स, बॉटल्स, स्लिंग बॅग्स असतात आणि कॅप्स, टी शर्ट्स, ते सगळ्यांना वेलकम असतं. किंवा इवन यूज्ड कपडे आपण जे असतात, शूज विच आर इन गुड कंडिशन, those people readily accept. Basically ते विलेजर्स असतात पेरिफरीवरती राहणारे फॉरेस्टच्या. सो they are very happy to receive that help. So similar, so lot of these kind of activities we do. That is it. The video. This was actually a tiger fight we got to see. So याच्यामध्ये सुद्धा आपण very interesting, जो खाली बसतो टायगर, he takes the back seat. So he says की तू जास्ती you're stronger, so he backs out. पण they fight it out with each other. So ते एक होतं. ते मी रात्रीचं जे म्हणले होते चालत आला, so this was it. So एकटीच जिप्सी होती पण he walked quite a lot. काही करत नाही ते, मग लोकांना वाटतं की आपण डिस्टर्ब करतो वगैरे, त्यांना काही फरक नाही पडत. थोडा जवळ आला राईट, as good as that. Alarm calls. So last one I'll play of alarm calls and then we'll end this. This I kept on walking. You can hear हा जो आवाज येतोय ते सगळे
अलार्म कॉल्स चालू आहेत मागे. जनरली आवर जंगल इज व्हेरी सायलेंट अँड ऑल. आणि रिस्पॉन्सिबल टुरिझम इज, आम्ही त्याच्याबद्दल बोलतो की आपण काय कसं वागायला पाहिजे सफारीजमध्ये जाताना, हेही आम्ही ब्रीफिंगमध्ये देतो. पण लोकांना सवय असते, मला कम्युनिटीवरती नाही जायचं, पण खूप बोलणारी किंवा खाऊन खाली लेटर करणारी किंवा उभं राहणारी आपल्याकडे सवय नसते टू कीप द नेचर नाईस अँड प्रॉपरली. सो हेही आम्ही सांगतो आमच्या ह्याच्यातून. सो हे डीपी प्रिंट देतो. So that's it. Thank you so much. हे दिल्याबद्दल. I would just like to say that you are very lucky, all of you, and I think the area that you come in, I'm sure a lot of people have envy about it. But म्हणजे urban cities मधले ते लोक they will crave एवढं तुमच्याकडे आहे. So thank you so much. Thank you, नमिता. मी आमच्या 5 प्रेसिडेंट डॉक्टर मायाताई कुलकर्णी यांना बहुतेक सगळेजण ओळखतात. श्वेतामाची संघटना आपण झाली आणि त्या स्वतः एक या महाराष्ट्र विदर्भवासी पुणे संस्थेच्या ट्रस्टी आहेत. अगदी म्हणजे 2006-2009 पासून आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी हेमांगी त्यांना पुष्पगुच्छ आणि आपल्या संस्थेला थोडीशी भेट करतो. निखिल वाडके सरांना मी रिक्वेस्ट करतो त्यांनी निखिल वाडके हे आपल्या विदर्भात आहेत. ते इथे सध्या कमिशनर म्हणून लेबर कमिशनर म्हणून आलेले आहेत. त्यांचा आज अचानक तिथं येणं झालेलं आहे. माझ्या त्यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करा. संजयजींना विनंती करतो की त्यांनी मायाताईंचं पण हेमांगीने जे प्रेझेंटेशन दिलं सर आहे ते आम्ही एका फंक्शनला भेटलो आणि ही हॅज फर्स्ट हँड एक्सपिरियन्स राईट असल्यामुळे प्रॅक्टिकली आपण म्हणतो राहणं भात टुरिझममध्ये बघणं, पण शेतात काम करायला माणसं मिळत नाही. तिथे प्रॉब्लेम पण तेवढेच आहे आणि हे करून त्यांना टिकवणं हे थोडं अवघड काम आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला जेवढ्या प्रकारे हातभार लागेल कुठले अदरवाईज मी म्हणत असेल की आपल्या पुढच्या जनरेशनला टाकायला याकडेच बघावं लागेल जर आपण ते नाही केलं तर तसं. आणि अगेन आज असे की मी सगळीकडे सांगतो की याच्यात सेव टायगर पुण्यात मुंबईत एसी मध्ये बसून म्हणणं फार सोपं आहे, पण विदर्भात जाऊन ज्याच्या घराला अजून वाद फिरतो त्यांनी सेव टायगर म्हणणं हे विदर्भवासीच करू शकतात. त्यामुळे आपला ग्रेट न्यूज जो आहे तो वेगळा आहे. आणि नॉर्मल कार्यक्रम असा होताच गप्पा मारायला आणि जेवायला दोनदा भाग पाहिजे मला मॅडम तुझ्या बोलल्या तसंच मला काही सांगू म्हणून सांगतो. मी LIC मध्ये होतो, तो रिटायर झालो आणि माझं पहिलं क्लासरूम ऑफिसर्सकडे पण डेव्हलपमेंट साईडला बिझनेस साईडला आता पोस्टिंग नागझिरा आणि अभयारण्य लागूनच ऑफिस आहे. आमचे धोरण मिळाल्या मुंबईवर मिळणार होते गोष्टी म्हणून गुजराती होते. गुजराती होते
संध्याकाळी आले अभयारण्यामध्ये रेस्ट हाऊसमध्ये मिटिंग अरेंज केली. मीटिंग संपली आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की जेवण तुम्ही इथं आराम करू शकता. पण नागरिकांमध्ये वर पंखे नसतात, पंखे वीज नसते असा विश्वास नाही. आणि तेव्हा पंख्याने काही नाही मी तर म्हणून जाईल म्हणजे असं एक्झॅक्टली म्हणजे म्हटलं तुम्हाला जरी एक माणूस ठेवतो तो पंखा असा उडत जाईल आणि तुम्हाला हवा मिळेल. नाही वापस जाऊया आपण नागपूरवर जाऊया, तिथं माझं आहे रिझर्वेशन तिथं. म्हटलं आता बाहेर जाता येत नाही. अभयारण्यामध्ये असं असतं की मी एकदा आता आले ठरलेल्या वेळेपर्यंत ते उघडत आपलं जाणं येणं चालू असतं, त्याच्यानंतर ते बंद होतं, बाहेर जाता येत नाही. उद्या सकाळी 5 वाजताच बाहेर निघता येईल. नाहीलाच होता ऑर्डर मी केला होण्यासाठी कापडाचा पंखा होता. आणि माझे बिल्डिंग मॅनेजर होते नागपूरचे, ते क्रिस्टन होते आणि त्याला हे सगळे नेचर वगैरे फार आवडतं. त्यांना झोपू द्या, आपण वर जाऊया, आकाश पाहूया, सगळे तारे दिसतात दाखवते हा मग तारा असं वगैरे. रात्री त्यांना कुठे सांगितलं काही असतात म्हणजे उत्साही आमचे डिव्हिजन मॅनेजर होते सेल्स साईडचे. आपण सगळं सकाळी जाऊन रात्रीला त्यांना फिरून आणलं, एकही वाघ दिसलं नाही, काही नाही. आणि तो पहाटे पुन्हा एकदा घेऊन गेले तरीही दिसलं नाही. आणि सगळी टीम सगळे त्यांचे आलेल्या ऑफिसर मिटिंगसाठी सगळे निघून गेले 5 दिवस. आम्ही आणि ब्रँच मॅनेजर घरी होते, म्हातारे ग्रस्त होते. तर त्यांनी आम्ही सगळे आवडावर की पैसे देणे वगैरे मिटिंग झाले आणि आम्ही साधारणतः 7:30 वाजता बाहेर निघालो. बाहेर निघाल्यानंतर साधारणतः पहिलं खेळत खायला होतं. आणि इतक्यात असं 1 किलोमीटर अंतरावर घ्या त्यांची अभ्यासाची गाडी होती. तुम्ही माझी नवी होती ती वापरली त्याला मला गाडी त्यांच्या अभ्यासाच्या गाडीमध्ये मी निघालो होतो आणि ते चालवत होते. आणि त्यात असं 1 किलोमीटर अंतरावर दोन वाघ असतील किंवा वाघ आणि वाघीण असतील माहीत नाही, पण 2 होते. 1 किलोमीटर अंतरावर होते. त्याचा आम्ही जरा सरळ जात होतो, तर उजव्या हाताला ते लोक तिथं होते. आणि मग मी पहिल्यांदाच तिथं आल्यामुळं मी पटकन काच लावली. नाही लावू नका, काही होत नाही, त्यांचं जेवण झालेलं राहते आपल्याकडे आता बघतील म्हणे, बाकी काही येणार नाही. आणि मनसोक्त पोट भरून आम्ही ते तिथं पाहिलं. फारच छान. दुसरा एका जो असा होता मी गोंदियाला होतो ब्रँच मॅनेजर. गोंदियाला मला नेहमी नागपूरला शनिवार रविवार नागपूरला मी गाडी घेऊन जायचं, सोमवारी परत यायचं, असं ते असायचं. तर गोंदियाला आपल्या नागपूरला येत असतात म्हणे कसं ओढाला आणि त्या ओढ्यातून जाऊन नंतर पुढे थोडंसं जंगल आहे. मी बघितलं समोर तिकडे येणारे ट्रॅफिक तुम्हीच येत नाही, ते थांबले काय वगैरे. त्याला रस्ता मोकळा आहे, त्यांनी यायचं मी पण जायचं. थांबले का म्हणून असं मी कसं बघितलं. थोड्या वेळे म्हणाले वाघ डावीकडून उजवीकडे असं ऐकून तिकडे बघत वगैरे थँक्यू व्हेरी मच. मॅडमने एवढं सांगितलं. मी सुधाकर आईंचा, मी मूळ अहिरी म्हणून गाव आहे माझं. अहिरी हेमंतसा आपलं प्रकाश आमटेंचं वगैरे 12-13 किलोमीटर. आम्ही ते प्रायमरी शाळा तिथे 7वी सुटली जेव्हा शिकत होतो. तर आम्ही संध्याकाळी शाळा सुटली की 4 वाजता आम्ही वाघ बघायला जायचे ठरलेलं होतं. 5 मित्र आज वाघ बघायचं का. मग तिथं आमच्या अहिरीच्या अहिरीच्यामध्ये एक नाला होता आणि आमची तिथं काय 1 किलोमीटर गेली की पूर्ण जंगलच जंगल तिकडे. मग आम्ही शाळेतून मग ठरलं की आज आपण वाघ बघायचं. आम्ही महिन्यातून 4 वेळा तरी वाघ बघायचो. आम्ही शाळेच्या बाजूला 1-अर्धा किलोमीटर झाडामागे लपून राहायचं आणि त्यांचं एक ठराविक वेळ होतं पाणी प्यायला यायचे.
त्या नाल्यावर. तर आम्ही मनसोक्त पाहत बघायचं, घरी यायचं, असं महिन्यातून 2-3-4 तरी बघायचे. आणि दुसरे एक अनुभव असा आला, शिरोडचा म्हणून आमचं तालुका प्लेस अहिरीपासून नाव आहे. पण जेव्हा आम्ही जीपी शिरोडच्याला जात होतो तेव्हा एक वाघ रस्त्यावर उठला आणि तो आमच्या जीपच्या जायला सेफ्टी, आणि त्याची सेफ्टी नेमक्या स्टेरिंगमध्ये आहे. ड्रायव्हर घाबरून गेला. तर आम्ही म्हटलं काय, कारण आम्हाला त्या वाघात वाघ काही करत नाही, कारण काय ते देखील घाबरतात आणि आपण काही नाही केलं ना, काही करत नाही. कारण आता आम्ही त्या याच्या जंगलात वावरलेलं आहे. आम्ही इथून 10-15 फुटावर मागं बघितलेलं आहे, कारण आईने खूप मोठं जंगल आला त्याची आईने. तर हा इतकं चांगला अनुभव मिळाला की ते लहानपणी वाघ भरपूर राहायचे, आता कमी झाले वाघ. आणि त्यावेळी आमचे राजे विश्वेश्वर महाराज होते अहिरीला, ते 20-25 महिना झाला की वाघाचा शिकार करू नये, त्यावेळी अलाव होतं शिकार. आणि ते शिकार केलं की त्या बुलेटला पुढे बांधून आणायचे. आमच्या गावात ते गाव सुरुवात होतं, त्यांचा राजवाडा मोठा आहे विश्वेश्वर महाराजांचा. तर तिथपर्यंत आमचे सगळे लोक महाराजांची आरती करायचं, हे करायचं. ते असं वर्षातून 2-3दा तरी व्हायचं. आणि महाराज शिकार करून आले की आमच्या पोरांची मजा प्रत्येक शाळेमध्ये शिवड्याचे पुढे वाटायचं. म्हणजे इतकं आम्ही त्या अनुभव घेतलेल्या वाघाबद्दल हे ते. आणि वाघ खरंच आम्ही बरेचदा काय झालं, काबूशी म्हणून आमचं ओरिजिनल गाव होतं, तिथले लोक तांदूळ विकायला अहिरीला शनिवार रविवारच्या बाजाराला यायचे. मग पूर्ण रिकामं झाले की उन्हाळ्यात सुट्ट्यामध्ये आम्ही आमच्या काका चुलते यायचे. मग आम्ही त्यांच्या बैलगाडी 7-8 गाड्यात आम्ही जायचं. मध्ये रात्री मुक्काम, घोटला मुक्काम, कोणसीला मुक्काम करत जायचं. पण रात्री वाघ इतके दिसायचे, पण ते आपले जे बैल असते त्यांचं उजेड, डोळ्याचं उजेड फार असतो, त्याच्यामुळे ते वाघ त्यांना कळायचं. मग आम्ही जोरात ओरडायचं, चलो 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 चलो, त्याच्यामुळे वाघाचा आवाज ऐकायचं. पण इतकं छान अनुभव आला. मी वयाच्या 12-13 वर्षापर्यंत वाघाचं खूप त्या सान्निध्यात होतो, मला खूप मजा आली. तर त्याचा अनुभव मला खूपच छान वाटतो. थोडंसं संस्था वाढवण्याच्या दृष्टीने आणि संस्थेच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या सभासदांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने गेली 3 वर्ष म्हणा किंवा कोरोना सुरू झाला तेव्हा त्याच्यानंतर आतापर्यंत कार्यकारिणीची जी घडी बसवायची असते दर 3 वर्षांनी ती बसवलेली नाही. या वर्षी आपल्याला ते करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्याच मेंबर्समधनं ज्यांना संस्थेमध्ये या प्रकारे सहभाग घ्यायची इच्छा असेल त्यांनी कुठल्या संघटनेशी किंवा संपर्क करावा. आपण एकदा बसून त्याच्यावर व्यवस्थित व्हाईट पेपर तयार करून पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये नवीन कार्यकारिणी कशी बांधता येईल याच्यावर चर्चा करू. त्याशिवाय बहुतेक जुने जे मेंबर्स आहेत, सभासद जे आहेत, तुम्ही लाईफ मेंबरशिप नक्कीच भरलेली असते, सगळ्यांनीच भरलेली आहे. त्याच्याबद्दलच्या काही ज्या कल्पना कदाचित चुकीच्या असू शकतात ते मी या ठिकाणी पुन्हा एकदा नीट मांडली. आपली लाईफ मेंबरशिप फीस ही 10 वर्षासाठी एका कुटुंबासाठी आहे. आणि आपल्याकडे कुटुंब म्हणजे काय हो, नवरा बायको, आई-वडील आणि 2 मुलं जी 18 वर्षाच्या खाली असतात. आणि ही 10 वर्षासाठी 250 रुपये पर वर्ष, एका वर्षाचे 250 रुपये, साधारण 6 जणांना ती आपल्याला भरायला कधी जड वाटू नये असं मला वाटतं. त्यामुळे ते आत्ता सध्याचे इथं विदर्भात आलेले लोक जे स्वतःहून नाही मला यायचं आहे कार्यक्रमाला या ओढीने इथं आलेले आहेत, त्यांनी त्या ओढीने या संस्थेच्या सभासद ही विनंती. आता यानंतर आपल्या खानपानाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणारच आहे. त्याआधी अजून जर कोणाला काही आपले विचार मांडायचे असतील, आपल्या बरोबर सांगायचे असतील तर वी हॅव टाईम ऑफ अनदर 5 minutes.
सगळ्यांना सांगायचं आहे. पुस्तकाचं नाव आहे ऑटोफॅगी. हे ऑटोफॅगी जे प्रकरण आहे ते आज असलेले रोग आणि फ्युचरमध्ये होणारे रोग बरे कसे करायचे हे सांगणारं पुस्तक आहे. असं काही असू शकतं ह्यावर आपला विश्वास बसणार नाही. समोर काही बसले आहेत ते म्हणजे काहीतरी काय सांगतोय. आणि याची पुढची गोष्ट अशी की करायचं तंत्र ही सिस्टीम त्या वरच्याने ऑलरेडी आपल्यामध्ये बसवून आपल्याला पाठवत आहे. फक्त ते आपलं काम आहे ते ऑन करायचं. तर ती ऑन कशी करायची हे त्या पुस्तकात सांगितलं. ते पुस्तक हार्डली एक रात्री वाचून छोटं पुस्तक आहे. हे जे ऑटोफॅगी आता म्हणतात त्या संकल्पनेबद्दल आणि त्याच्यावर खूप सखोल अभ्यास केल्याबद्दल एका जपानीज माणसाला 2016 सालात नोबेल प्राइज मिळाले. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर उदाहरण देऊन सांगतो. एक शेतकरी आहे, उसाचा शेतकरी आहे. ते आजूबाजूला पश्चिम महाराष्ट्रात भरपूर आहे. त्यातला एक जण समजा त्याला गुळू लागले. तो काय करतो, ऊस काढतो, त्याचा रस बनवतो, ती कढई घेतो, कढईत रस टाकतो आणि त्याच्या खाली मात्र डाळ लावायला पाहिजे. तर डाळ लावायला तुमच्या माझ्यासारखा माणूस सांगेल लाकूडवाल्याला मित्राला जरा एक 2 टन लाकूड पाठवून दे मला ऊस गुळ लावतो. पण हा माणूस काय करतो, खाली काय लावतो, तो ऊस रस काढून जे उरलंय त्याला पाचट म्हणतो आपण. त्या पाचट ते खाली लावतो आणि त्याच्या जाळावर तो गुळ बनतो. तो जर नसता वापरला तर तो बाजूला पडून राहिला असतो पाचट. ते डास आले असते, मंटा आले असते, त्यातून रोगराई झाली असती आणि प्रॉब्लेम निर्माण झाले असते. शिवाय इथे खर्च करायला तो वेगळा. आता माझ्या शरीरामध्ये पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत असं बरंच पाचट पडलेलं आहे. गेल्या किती वर्षांचं संचित आहे ते. पण ते मी पाचट जाळायचं असेल तर मला मगाशी जे बाहेरून लाकूड आणायचं म्हणतात तसं न आणता म्हणजे वरचं इनपुट न चालू देता सकाळी उठल्या चहा घे, पोहे खा. उद्या सकाळी मला एका वाटूसाला जायचं मोठ्या गोष्टीने मला सांगायचं मी आता नाही खात, पहिला माझा इंटेक आला असतो. तर त्यांनी जे काय सांगितलंय ते गेली 4 महिने मी प्रॅक्टिस करतोय. 4.5 महिने झाले. सप्टेंबर 2nd वीक पासून सुरू केलं मी. आणि बायकोने मी मागे लागलेली असते की ते कपाट आवडा, कपडे आवडा. आता मी 4 दिवसापूर्वी आवडलं. माझे डबल एक्सेलचे टी शर्ट मी सगळे पॅक केले. माझे एक्सेलचे टी शर्ट मी सगळे पॅक केले. आता मी फक्त एलवर आहे. आणि ते एक छान गंमत सांगायचं म्हणजे मी शर्ट विकत घ्यायला गेलो होतो लग्न आहे म्हणून. तर त्या दुकानात गेल्या त्यांनी आधी मला स्लिम फिट टाकले 5 महिन्यापूर्वी घेऊन. तो म्हणाले थांबा साहेब तुम्हाला ना कम्फर्ट फिट देतो. आता खरं ही मार्केटिंगवाल्यांची भाषा झाली. खरं त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं, सर तुमची डेअरी एवढी आहे, तुम्हाला स्लिम फिट देणं केली, तुम्हाला डेअरी वाल्याला जी पाहिजे तो शर्ट द्यायला पाहिजे. त्याला तुम्ही सगळं वापरणार कम्फर्ट फिट. म्हणजे आपण डेअरीवाल्याला म्हणतही गेले अरे तुम्ही डेअरी आहे कमी करता. माझे काका मला 10 वर्षापूर्वी म्हणले होते पण ते नुसतं ते डेअरीलाही कमी होतं. म्हणजे मी आता PhD जायला सुरुवात केली. आज सकाळी PhD मध्ये वर पाहिलं झालं की काय सोडवायची आहे अमुकीकडे फोन कर. ते पाहून मला असं वाटतं डेअरी आहे कमी करायची आहे अमुकाला फोन कर असं मी विचार करतोय लावायचे पुढे. आणि खूप सोपं आहे केल्यानंतर वाटतं. आणि नुसतं त्याची थिअरी अशी आहे की तुम्ही जर 12 तास जेवला नाही खाल्ला दुसरा म्हणजे आता समजा मी 8 तास खाल्ला काय त्या दुपारी 12 पर्यंत पाणी पिऊन कुठली संत्रम होतं हे जर केलं आणि सकाळी 6 तास 7 ते 8 तास व्यायाम केला तर मग ते असतं जाळायला सुरुवात होतं. आणि तो नुसतं जाळत नाही. जाळल्यानंतर जी एनर्जी क्रिएट करतो त्याने तुम्हाला इतका उत्साह येतो की विचारतच नाही. म्हणजे जो मी गेल्या वर्षी वर्गाला होतो
कुठे ट्रिपला जायचं का नाही, बाहेर जायचं का नाही. आता मी म्हणतो जग बघायचं, एवढा उत्साह आहे. फक्त स्वभाव आपल्याला ते माझी वेळ झाली सांगतो बसवतात. आम्ही गेल्या वर्षी ट्रिपला गेलो होतो भूतानला. देवधर म्हणून म्हटलं मला आज रात्री जेवायचं. सगळे त्याला 2 घास तरी खाऊन घे. अरे असं काय काहीतरी खाऊन घे. जणू काही त्यांनी आज रात्री नाही खाल्लं तर उद्या मरणार आहे असं आपल्या डोक्यात इतकं बसलंय. सकाळी फस्ट घेतलाच पाहिजे. या पुस्तकात तो म्हणतो फक्त एक करा, तुम्ही आता 3 जेवण घेताय, ब्रेकफास्ट लंच डिनर, 3 2 पाहिजे. त्याच्या पुढची पाहिजे 2 1 वर. मी आता या महिन्यामध्ये एका जेवणावर दुपारी जेवण की पुन्हा जेवायचं. आणि इतकं भारी प्रकार आहे. पण माझ्या घरचं पण म्हणते काय तुम्हाला वेळ लागले, काय चाललंय तुमचं वगैरे वगैरे. मी थांबतो तिथे. आपण कदाचित एका मी आता 2 लेक्चर देऊन झाली. एक भावार्थामध्ये दिलं होतं, ते ऐकलं कोणीतरी म्हणून मला हडपलं सोसायटी त्यांनी होतं. आणि खूप भारी ही सगळी जे हॉस्पिटल्स आहेत ती आपल्या ह्या अध्ययनामुळे चालत आहेत असं धरा. ही सगळी मेडिकल फार्मा इंडस्ट्री खूप मोठ्या काही $1 बिलियन इंडस्ट्री आहे. ओके पण ते काय आता आपल्याला जेवायला घ्यायला हरकत नाही. त्यामुळे आता तर म्हणाले खरं 12 तास आता तर ठेवूया. 12 तास आपलं बघता येईल 12 तास मी 3-4 वेळा जेवतो. आपण सर्व आल्याबद्दल सर्वांची आभार. असेच कार्यक्रमाची साथ ज्या वेळेला ग्रुपवर घडली होती त्यावेळेला उत्साहाने या कार्यक्रमामध्ये आपल्या अजून मित्रांना मैत्रिणींना तुम्ही ओळखा, जेणेकरून संपर्क वाढवता येईल. मग इथं आल्यानंतर अरे इथं भेटला असोय कुठं होता इतकं वर्ष हे न विचारता आपल्याला कमीत कमी एकमेकांची नीट बोलता येईल. आणि ऑफकोर्स आता बरेच लोक यामध्ये काय म्हणतात त्याला की रेग्युलर वर्क किंवा रिटायरमेंट मला शब्द वापरायचा म्हणतात. म्हणजे आता थोडक्यात रिटायर झाले असं त्यांना वाटतं. त्यांनी आतापर्यंत जे काही कमावलेलं असेल त्या जे काही कमावले असेल तुम्ही जो काही अनुभव घेतला असेल, जे काही नॉलेज अप्लाय केलं असेल ते नॉलेज तुम्ही या ठिकाणी शेअर करा लोकांशी, इतरांशी. यंग जनरेशनला इकडे तिकडे न जाऊ देता एका कुठल्या चांगल्या मार्गाला लावता आलं तर बघूया आपण, जेणेकरून आपल्या संस्थेची आणि समाजाची त्याच्यामध्ये पुढे वाटतं. थँक्यू.